आता 7वा अध्याय आपण चालू करूया. 7वा अध्याय चालू करण्या अगोदर आता आपण पहिले 6 अध्याय जे केले ते कर्मयोगावर आधारित होते. आता जे आपण 6 अध्याय करणार आहोत 7 ते 12 त्यात भक्ती योग सांगितलेला आहे आणि उरलेले जे 6 आहे त्यात ज्ञान योग सांगितलेला आहे. तर आता 7वा अध्याय सुरू करण्या अगोदर आता इतके आपण 6 अध्याय आपले झाले. तर आता मला पहिल्यांदा तुमच्याकडून पाहिजे की 6व्या अध्यायामध्ये तुम्हाला काय आवडलं, म्हणजे तुमचा टेक अवे पॉइंट कोणता आहे. 6वा अध्याय हे जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्हाला काय आवडलंय किंवा काय कुठल्या श्लोकाचा तुमच्या मनावर परिणाम झालाय, जेव्हा तुम्ही ते प्रत्येक याच्यातले श्लोक लिहून ठेवता आणि ते रोज वाचता, तेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ते इन्स्ट्रक्शन देत आहात हे लक्षात ठेवा. आणि कळत न कळत ते वाचून त्या श्लोकातून आपल्याला इन्स्पिरेशन मिळत असतं आणि आपली प्रगती सुद्धा होते. पण हे माहित असायला हवं की तुम्हाला 6व्या अध्यायात सगळ्यात काय आवडलं. सर्वांनी सांगायचंय. क्षितिजा माताजी. माताजी, म्हणजे या अध्यायाची ज्ञानयोगाची सुरुवात कृष्णांनी आपल्याला हे सांगितलं की कृष्ण भावना भावित कर्म केल्याशिवाय तो योगी पुढे अष्टांग योगाकडे प्रवृत्त होऊ शकत नाही, प्रगती करू शकत नाही, कारण त्याला इंद्रिय नियमन करणं हे आवश्यक असतं. मग आपण त्या अध्यायामध्ये कृष्णांनी आपल्याला त्या पूर्ण 8 स्टेजेस सांगितल्या अष्टांग योगाचा आणि त्याच्यातले डिटेल्स पण सांगितले, समाधीपर्यंत कसं जायचं. नंतर मग अर्जुनाने समजून घेतल्या आणि त्याला समजलं की हे फार अवघड आहे, कारण मन हे वायूपेक्षा जास्त चंचल आहे, असं तो श्लोक आहे, चंचल ही मना कृष्ण. मग त्याने त्याच्या मनात शंका उत्पन्न झाली की जर का एखाद्याने हा प्रयत्न केला एवढा अवघड ह्याचा म्हणजे अष्टांग योग करायचा पण असफल योगी झाला तर काय म्हणजे त्याची पुढे गती काय होते. त्यावर कृष्णांनी सांगितलं की त्याने कमी प्रगती केली तर पुढे तो उच्च ग्रहलोकात जातो, पण परत त्याला वैभवशाली कुटुंबात जन्म मिळतो आणि तो आपली प्रगती पुढे सुरू करतो. किंवा चांगला प्रगती होऊन जर का तो थांबला तर मग तो वैष्णव कुटुंबात जन्म घेऊन मग गुरु किंवा आचार्य पद पण हे करतो. आणि त्याच्यामध्ये कृष्णांनी हे पण सांगितलं होतं की चंचलही मना कृष्णावरती उत्तर देत असताना की म्हणजे अवघड नाहीये, अभ्यासाने आणि अनासक्तीने हे करू शकतो तो योगी. आणि शेवटी मग भक्ती योगाकडे, भक्ती मार्गाकडे कृष्णांनी ते शेवटचा श्लोक योगिनाम अपि सर्वेषां की म्हणजे सर्वश्रेष्ठ योगी तोच आहे जो भक्तीमध्ये जातो. तर मनाला हे करणं, नियंत्रित करणं हे खूप कठीण आहे. हा टेक अवे पॉइंट होता, म्हणजे खूप सोपं नाहीये ते. आपल्यासारख्या कलियुगातल्या लोकांना तर अजिबातच सोपं नाहीये, हे मला समजलं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बरं, इतर जण. अष्टांग योग थोडक्यामध्ये सांगायचं तर खरंच खूप अवघड आहे कलियुगामध्ये करताना. त्याच्यामध्ये अनेक प्रकारे नियम आसन प्राणायाम वगैरे हे सगळ्या गोष्टी, तर हे सगळं करणं खरं तसं खूप अवघड आहे. कारण याच्यामध्ये एकांतवासात जावं लागतं किंवा ते आसन म्हणजे स्पेशली कुश गवतावर बसणं किंवा तुम्ही कायम सत्यच बोलत राहणं. नंतर मग प्रतिहार आपल्याला सांगितला होता की जो आहारावर तुमचं नियंत्रण पाहिजे किंवा आपण जर कुठे गेलो तर ते आपण त्याच्यावर पण डिस्कस केलं की थोडंफार कमी खाणं किंवा म्हणजे शक्यतो अशा ठिकाणी जाणं टाळणं की जिथे ते कृष्णभावित लोक नाही आहेत, आपल्याला माहिती असतं. इंद्रिय मन वगैरे याच्यावर सगळं संयमित करणं, नंतर समाधी लावून बसणं किंवा एकांत वगैरे सगळं. तर हे एकूण सगळं खूप अवघड आहे. तर त्याच्यामुळे आपण कृष्णावर भक्ती करणं, भक्ती मार्ग हा सगळ्यात सोपा आहे ह्याच्यामध्ये. आणि मन आपलं खूप चंचल असतं, तर आपण मनाला शक्यतो भौतिकाकडे जाऊ द्यायचं नाही. कृष्णाची भक्ती नामस्मरण आपण सतत करत राहिलं तर आपण त्याच्यापासून दूर राहतो. अजून एक याच्यामध्ये आपण समदृष्टी ठेवण्यासाठी एक पॉइंट श्लोक होता त्याच्यामध्ये की सर्वांना तुम्ही समदृष्टीने बघितलं पाहिजे, कारण प्रत्येकामधला परमात्मा हा सारखाच असतो. तर आपण कुठलाही माणूस गरीब असो, श्रीमंत असो किंवा कसाही असो, पण अशिक्षित आहे, सुशिक्षित आहे, याच्यामध्ये फरक न करता आपण सर्वांना सारखंच बघितलं पाहिजे.
त्याच्यानंतर आणि सगळ्यात शेवटी मग आपण भक्ती मार्गच त्याच्यामध्ये चांगला आहे असं एकूण वाटलं. म्हणजे याच्यामध्ये भक्ती योग सर्वश्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ. कारण त्याचं भक्ती योगामध्ये जे असतं त्यांचं रक्षण श्रीकृष्ण करतो स्वतः. त्याच्यामुळे बरोबर आहे. बरं, आणि गोपाल प्रभूजी हरे कृष्ण माताजी दंडवत. बोला. म्हणजे तुमचा आवाज ऑडिओ जरा चेक करा, आवाज खूप कमी येतोय. एक मिनिट. हरे कृष्ण, आता येतो का माताजी? नाही, इतरांना आवाज येतोय का त्यांचा? कुमुद माताजी? येस माताजी, येतोय ना, पण थोडं तितकं एकदम बारीक स्पष्ट नाहीये. बारीक स्पष्ट नाहीये. प्रभूजी एक काम करा, तुम्ही आहे ना माईकच्या जवळ येऊन बोला. हो. हरे कृष्ण माताजी दंडवत. हरे कृष्ण. आता आला. कर्मयोग म्हणजे अष्टांग योग मध्ये आपल्याला काय काय त्रास होता, आणि म्हणजे सर्वात म्हणजे महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये योग शिडीचं सांगितलं भगवंतांनी, की कर्मकांड आधी मनुष्य कर्मकांड करतो, की आता जसं चालू आहे की महादेवाच्या पिंडीला पाणी टाकलं की मग आपले दुःख नाहीसे होतात वगैरे. ते याच्यामध्ये मनुष्य कर्मकांड करतो आणि देवाची भक्ती करतो. तर त्याच्यानंतर तो कंटाळतो. तो म्हणतो की मी नेहमी काय की देवाला मागत राहायचं एखाद्या भिकाऱ्यासारखं. मग तो कर्मयोग करतो. तर कर्मयोगामध्ये तो सकाम कर्म करतो. म्हणजे सकाम कर्मामध्ये पण पुन्हा ती स्थिती राहते, पण की तो आशा ठेवून मला हे पाहिजे, मग मी तुझी भक्ती करतोय असं तसं. आणि मग त्याला शेवटी त्याला निष्काम कर्माकडे, की आपण हे भगवंताला आपण नेहमी असं मागणं काही बरोबर नाही. तो हळूहळू निष्काम कर्माकडे येतो. आणि मग त्याला असं ज्ञान मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये वैराग्याची वृत्ती होते. आणि वैराग्याची वृत्ती झाल्यानंतर तो मन स्थिर करायला अष्टांग योग करतो. अष्टांग योग म्हणजे एखाद्या वेळेला रानात जाऊन वगैरे तपश्चर्या वगैरे करतो. ह्या सर्व तपश्चर्या आपण पाहिल्या की त्या फार कठीण आहे. आणि आता जसं माताजीने सांगितलं की वाराला आवरणं कठीण सोपे आहे, पण आपले जे इंद्रिय आहेत त्यांना आवरणं कठीण आहे. ते त्याच्या म्हणजे तो अष्टांग योग करतो. आणि अष्टांग योग हा कठीण आहे असं म्हणजे कलियुगात तरी. मग आपल्याला ज्ञान मिळाल्यानंतर आपण भक्ती जर केली तर भक्ती योगाने आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार लवकर होतो. आणि त्याच्याकरता भगवंताने शेवटी 47 नंबरचा श्लोक सांगितला, योगिनामपि सर्वेषां मतगतेन आत्मना शुद्धमान भजते यो मां समयुक्त तमो मना. म्हणजे तू श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो जो व्यक्ती, आणि नेहमी माझं चिंतन करतो आणि दिव्य प्रेममय माझी सेवा करतो, तो पूर्णपणे योग असतो आणि तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. म्हणजे योगी कोण हे पण परमेश्वराने सांगून दिलं तिथे. हरे कृष्ण. बरं, आणि कोणाला सांगायचंय? हरे रेश्मा कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हा. म्हणजे ते अष्टांग योग मध्ये आपण यम नियम वगैरे किंवा योगा करून योग पण ते पण करू शकतो. पण सगळ्यात मुख्य असं आहे की आपण ह्या भौतिक युगात राहून फक्त मला असं वाटतं चॅन्टिंग जे आहे ते फक्त म्हणजे आपण करू शकतो असं, म्हणजे बाकी सगळं करण्यापेक्षा. आणि मग असं आपण किती ठरवलं की आपण फार म्हणजे प्रत्येकाशी आपण समानच वागू किंवा असं, पण तरी पण आपण एक ऑफिसमध्ये जातोय किंवा बाहेर कुठेतरी जातोय तर आपल्याला कुठेतरी राग वगैरे म्हणजे प्रत्येक वेळेस कंट्रोल नाही होत आहे. तर मग ह्या सगळ्यावर उपाय म्हणून जर तुम्ही असं एका ठिकाणी शांत बसून जरी तुम्ही चॅन्टिंग केलं म्हणजे हेच आपल्या हातात आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. हरे कृष्ण. आणि पुढे अजय कुमार प्रभूजी बोला. आणि कोणाला बोलायचं नाहीये? कुमुद माताजी तुम्हाला बोलायचं आहे? येस. ओके. मीन्स मी ओव्हरऑल भगवद्गीताच्या ह्याच्यावरनं मी सांगू शकेन की
आपल्याला जे सांगितलं गेलेलं आहे, आम्हाला जे माताजी सांगतात की पहिले जे 6 अध्याय जे आहे म्हणजे 1/3 पोर्शन तो आहे कर्मयोग. कर्मयोग करा आणि त्याच्या अनुसार भगवंताची प्राप्ती करा. चला, त्याच्यात अर्जुनाने सांगितलं की मी जर रानमध्ये जाऊन जंगलामध्ये जाऊन हे केलं तर कसं राहील. तर भगवंताचा उत्तर ते होता की तू तुझ्या सहज स्वतःचे स्वभावगत जन्मगत स्वभाव जो तुला प्राप्त आहे त्याच्यानुसार जर तू हे सगळं करशील तर असं होऊ शकतं की तू तसं नाही करू शकणार. तू की जर तू आहे क्षत्रिय आणि ब्राह्मणाचा वेश धरून तू हे करायलाही गेला आणि कुठे सपोज तुला हे करायला कुठे अन्याय होता दिसला तर तू तुरंत स्वतःचं शस्त्र घेशील. तर तुझं तिथे जे भक्ती करायला गेला असशील, ज्ञान अर्जित करायला गेला असशील, काही पण करशील ते तुझे तिथे सफलता प्राप्त नाही. पण दुसरी जागेला आपल्याला शेवटचे 6 अध्याय जे ज्ञान योग आहे त्याच्यात आपल्याला काय सांगितलं गेलं की आपल्याला भक्ती कशी करायची. म्हणजे मीन्स ओव्हरऑल हे भगवद्गीताचा उद्देशामध्ये काय सांगितलंय की भक्ती करा. आणि अल्टिमेट मध्ये काय सांगितलंय की हे जे आपलं हे हा जो युग आहे तो ना तर कर्मयोगसाठी आहे, नाही अष्टांग योगसाठी आहे, नाही ज्ञान योगसाठी. जसं आपल्या या 6व्या अध्यायामध्ये दाखवलं गेलेलं आहे की एका ठिकाणी शिडी दिलेली आहे आणि एका ठिकाणी एस्केलेटर दिले म्हणजे एस्केलेटर दिलेली. तर आपल्याला फास्ट पोहोचायच्यासाठी शिडीचा सहारा न घेता आपल्याला एस्केलेटरचा आधार घ्यायचा. आणि ती एस्केलेटर काय तर ती आहे भगवंताची भक्ती. कारण जसं जसं आपलं हे कळयुग वाढत जाईल तसं तसं माणसाला त्याचं आयुष्य कमी होत जाईल. जे अष्टांग युगासाठी नाहीच आहे. जो सत्ययुग आहे, द्वापार युग आहे त्याच्यासाठी हे बनलेलं आहे. आणि द्वापार युग मध्ये पण नाही, सत्ययुगासाठी जे बनलेलं आहे. कारण काय तेव्हा आयुष्य खूप जास्ती असतं. तर ते लोक तसं करू शकतात. आपली आयुष्य मर्यादाच खूप कमी आहे आणि हे अवघड पण आहे. या गोष्टीमध्ये मनुष्य खालती पडण्याची शक्यता 100% आहे. जसे ते राजा भरत त्यांचा अंतकाळी त्यांना हरणाचं स्मरण आलं आणि त्यांना हरणाचं शरीर प्राप्त झालं. तर ही गोष्ट याच्यात विदित आहे की आपल्याला फक्त आणि फक्त भक्ती योगच करायचा आहे. आणि या भगवद्गीतेचा मुख्य सार पण तोच आहे, भक्तियोग. तर आपल्याला भक्तियोग जरा जास्ती प्रत्यक्षाने करावा. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. खूप छान. आणि कोणाला काही सांगायचं आहे का? नाही तर मी माझा टेक अवे पॉइंट सांगते. माझा आहे की तुम्ही जे काही प्रयत्न करता मग तो कुठलाही योग असेल, अष्टांग योग असेल, भक्ती योग असेल, कर्मयोग असेल, ते काही फुकट जात नाही. ते कृष्ण जपून ठेवतं आणि मग पुढच्या आपल्या जन्मामध्ये आपण तिथपासून कॅरी फॉरवर्ड करतो. आणि भक्तियोग हा सर्वात श्रेष्ठ आहे. कुठेही आपण हे लिहून ठेवलं पाहिजे ना. आपण ज्ञानाच्या पाठीमागे खूप पडायचं, कर्माच्या पाठीमागे खूप पडायचं, याऐवजी आपल्याला जे काही श्रील प्रभुपादांनी लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही काय काय केली पाहिजे. कर्म तर आपण केली पाहिजे, पण कुठली कर्म, अकर्म. तर त्यांनी जे जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला आपली दिनचर्या ठेवायची आहे. तर तुम्ही जे काही प्रयत्न करताय प्रत्येक प्रयत्नाचं रेकॉर्डिंग होतंय आणि ते काउंट केलं जाते की आपण किती प्रयत्न करत आहोत. तर प्रयत्न आपण नेहमीच चालू ठेवायचे. आता एवढे आपले 6 अध्याय झाले आणि तुमचे 18 दिवस ही भगवद्गीता झाली. तर तुम्ही मला सांगाल का की कृष्णाला आनंद कधी होतो? तुम्ही मला सांगा, जेव्हा भक्त काय केल्यावर त्याला खूप आनंद होतो? कृष्ण भक्ती केल्यावर आणि हरे कृष्ण नामाचा जप केल्यावर कृष्णाला आनंद होतो.
बरोबर आहे. आणि काही सांगू शकता? फक्त त्याच्यावर विश्वास ठेवतो संपूर्णपणे. हम्म. बरं. आणि सर म्हणजे कर्मयोगामध्ये बघा माताजी ना, आपण पहिल्यांदा सुरुवातीला कृष्णांवर विश्वास नाहीये ना आपला, म्हणजे सुरुवात करताना कर्मकांड पासून सुरुवात आहे आणि नंतर अष्टांग योगामध्ये पण समाधी नंतर ती व्यक्ती कृष्णांच्या जवळ येते. तर भक्ती करणारा जो असतो तो सुरुवातीपासूनच कृष्णांच्या भक्तिमय केंद्र कृष्णांना बनवून शेवटपर्यंत तो त्या योगामध्ये, म्हणून त्यांना भक्ती करणारे, भक्तीमधले जे जे प्रकार आहेत आपण जे शिकलोय ना, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम आणि नवविधा भक्ती. नवविधा भक्ती, तर त्यांच्यापैकी कुठलाही मार्ग अवलंबणारे कृष्णांना प्रिय आहेत, कारण ते सदैव कृष्णांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. कारण मध्य म्हणजे आपण स्टार्ट केली ऍक्टिव्हिटी ती कृष्णांना लक्षात ठेवूनच, आणि अंत पण आपण कृष्णांवरच केला. अष्टांग योगात पण होत नाही ते, कर्मयोगात पण होत नाही, किंवा ज्ञानयोगात पण होत नाही. ज्ञानयोगाच्या शेवटी आपण कृष्णांबद्दलचं पूर्ण ज्ञान आपल्याला होतं, पण भक्तियोग आपण म्हणजे सुरुवातीपासूनच कृष्ण आहेत मध्ये आपल्या केंद्रित. बरोबर आहे. कुमुद माताजींना बोलायचं आहे. येस माताजी. माताजी पुन्हा एकदा क्वेश्चन रिकॉल कराल का प्लीज? काय रेकॉर्ड? कृष्णाला कशामुळे आनंद होतो? ओके. कृष्णाला ओके. माताजीचं म्हणणं, क्षितिजा माताजीचं म्हणणं मी ऍब्सोल्युटली हे होणार, पण माझा जो उत्तर आहे थोडासा हा तर आहेच आहे, पण ऍडिशन करायला मागीन की जो भक्त दुसऱ्या भक्तांची सहायता करतो त्यांच्याशी भगवंताला खूप आनंद, म्हणजे सपोज आपण भक्त असलो का नसलो बरोबर, पण आपण एका भक्ताची हेल्प करतो की त्याला भगवत भक्तीच्या मध्ये प्रेरित करतो, त्याला पुढे वाढवायला आपण मदत करतो की चला मी नाही वाढू शकत आहे इट्स ओके, पण जो ऑलरेडी आहे त्याला मी मदत करतो. तर ही गोष्ट पण भगवंताला खूप आवडते. आणि जो भगवंताची प्राप्तीसाठी मदत नाही करत, उलट त्याची प्रताडणा करतो, ते भगवंताला अजिबात पसंत नाही. जे भगवंताचे भक्तांना मदत करतो, भले तो भक्त नाहीये तरी सुद्धा तो मदत करतो ना, तो वन टाइप ऑफ भक्तच आहे. का? कारण तो त्याच्या भक्ताला मदत करतोय. बस दॅट्स इट. हरे कृष्ण. बरोबर. आणि कोणाला काही बोलायचं आहे? हरे कृष्ण माताजी. बोला. म्हणजे कृष्णांचं म्हणणं आहे की माझं नाव घे, सतत माझं स्मरण कर आणि जे काही करशील ते मला अर्पण कर, तर मला आनंद होईल. हरे कृष्ण. बरोबर आहे. आणि काही सांगायचं आहे? हरे कृष्ण माताजी. आता माताजींनी सांगितलं की जो भक्त जी व्यक्ती भक्त जरी नसली आणि ती भक्तांना मदत करते तर तो पण भगवंताला होतो, तर त्या भक्ताचं ते एक सुकृत होतं आणि भगवंत त्याच्यामध्ये भक्ती निर्माण करतात. बरोबर आहे. आणि कोणाला काही वेगळं बोलायचं आहे? श्रीकृष्ण हा सर्वस्व आहे, म्हणजे या जगाचा प्रोप्रायटर आहे, हे जो मान्य करतो ते त्याला आवडतं. बरं. आता तुमच्या सगळ्यांची उत्तरं बरोबर आहे. कुमुद माताजींचं तर एकदम परफेक्ट, पण ते थोडंसं मी चेंज करते आणि सांगते की म्हणजे जणू काय आता मी तुम्हाला किल्ली देते, हे लक्षात ठेवा. तुम्हाला भक्ती करायची आहे. आता तुम्ही सगळे घरी जप करता, तुम्ही भगवद्गीता वाचता, अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करता, क्लासला येत आहात, तुम्ही सगळे शाकाहारी असाल आणि फक्त कृष्ण प्रसादच ग्रहण करत असाल, हे सगळं आहे तुमच्याकडे. पण 2 गोष्टी, आता 100 गोष्टी आपल्याला लिहिता येतील की एका भक्तामध्ये कृष्णाला काय आवडतं. त्याला असं वाटतं की या भक्तानी समदृष्टी ठेवावी, इक्वल विजन, हा चांडाळ आहे, हा पंडित आहे, असं नाही, इक्वल विजन, हे सगळं बरोबर आहे. पण सगळ्यात टॉप मोस्ट 2 गोष्टी जर मी सांगितल्या, फक्त 2च गोष्टी मला सांगा की व्हॉट प्लीजेस कृष्णा द मोस्ट. तर पहिलं म्हणजे जेव्हा एखादा भक्त
कृष्णाच्या एका शुद्ध भक्ताला आनंद आणि समाधान देतो हे कृष्णाला अत्यंत आवडतं, अत्यंत आवडतं. आणि नंतर तुम्ही जर बघाल तर श्रील प्रभुपादांनी याच 2 गोष्टी केल्या. ही पहिली गोष्ट झाली, प्लीजिंग हिज प्युअर डिवोटीज. दुसरी गोष्ट म्हणजे अट्रॅक्टिंग कंडिशन्ड सोल्स बॅक टू कृष्णाज लोटस फीट. म्हणजे जे बद्ध जीवात्मे आहेत, बद्ध आणि जे कृष्णाच्या विस्मरणात आहेत, अशांना जेव्हा तुम्ही कृष्णाच्या कमल चरणांपर्यंत घेऊन जातात, हे काम केल्याने कृष्ण तुमच्यावर खूप प्रसन्न होतं. आणि श्रील प्रभुपादांनी हेच केलं. त्यांचे जे गुरु होते भक्ती सिद्धांत सरस्वती, तर त्यांनी श्रील प्रभुपादांना सांगितलं होतं की जर तुझ्याकडे थोडे पैसे असले तर तू त्या पैशानी हे जे कृष्णाचं ज्ञान आहे, ही भगवद्गीता जी आहे, त्याचा अर्थ लिहून तू ते छापून घे आणि जे काही प्रिंटेड मटेरियल आहे ते प्रिंटेड मटेरियल सगळ्यांपर्यंत पोहोचव. म्हणजे थोडक्यात बुक डिस्ट्रीब्युशन हे त्यांनी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की तू पाश्चात्य देशात जा आणि तिकडे कृष्ण नामाचा प्रसार कर. आता भक्ती सिद्धांत सरस्वती हे कोण होते? हे कृष्णाचे शुद्ध भक्त होते आणि त्यांच्या आदेशांचं तंतोतंत पालन जेव्हा त्यांनी केलं तेव्हा त्यांच्या गुरुना काय झालं, त्यांना आनंद आणि समाधान मिळालं. भले जेव्हा त्यांनी हे कार्य केलं जरा उशीर झाला, भक्ती सिद्धांत सरस्वती तेव्हा या जगात नव्हते, भौतिक जगात नव्हते ते, पण तरी सुद्धा जेव्हा आपण कृष्णाच्या शुद्ध भक्तांच्या आदेशांचं पालन करतो, जेव्हा त्यांची मनापासून आपण सेवा करतो, ही गोष्ट कृष्णाला खूप आवडते. आणि दुसरी गोष्ट जी त्यांनी केली, अमेरिकेत जाऊन जे अभक्त होते, नास्तिक लोक होते त्या आणि जे कृष्णाच्या विस्मरणात होते, त्या लोकांना ते कृष्ण कमलचरणांपर्यंत घेऊन गेले. बद्ध जीवात्मे जे होते त्यांना ते कृष्ण कमल चरणांपर्यंत घेऊन गेले. तर तुम्ही भक्ती करता हे बरोबरच आहे, त्याच्या बरोबर या 2 गोष्टी तुम्ही मनापासून केल्या पाहिजे. आता आपण आपली कपॅसिटी काय आहे, खूप लिमिटेड आहे. म्हणजे ज्याप्रमाणे वानर होते ते खूप मोठ्या शिळा उचलत होते आणि रामाचं नाव घेऊन समुद्रात फेकत होते. आणि एक स्क्विरलला काय म्हणतात, खारुताई. एक खार होती. तर ती खार काय करायची, वाळूचे कण तोंडात घ्यायची आणि तिकडे जाऊन 2 शिळाच्या मधला जो भाग होता तिकडे ती ते वाळूचे कण टाकायची. आणि त्यांनी काय झालं, त्या 2 शिळाच्या मध्ये व्यवस्थित सिमेंटिंग झालं. तर ती काम करत होती. तिची काय कपॅसिटी होती, ती फक्त वाळूचे कण उचलू शकत होती, त्या शिळा नाही. त्याचप्रमाणे आपली कपॅसिटी काय आहे, आपण कोणाला भक्त करू शकतो का? नाही, आपण काही करू शकत नाही. पण आपण त्यांना सांगू शकतो की अशी असं हे इस्कॉन मँगलोर ची मध्ये अंडरस्टँड भगवद्गीता इन 18 days आहे, तुम्ही जॉईन करू शकाल का? हा कोर्स फ्री मध्ये आहे. तर हे तरी आपण सांगू शकतो. लोकांना आपण कृष्णापर्यंत पोहोचण्यासाठी आपण एक सेतू होऊ शकतो. आपण सांगू शकतो. मला आपण ज्ञान देऊ शकत नाही, आपण घरी सुद्धा आपल्या कोणाला सांगू शकत नाही की तुम्ही जप करा. आपण का नाही सांगू शकत? कारण एक तर जोपर्यंत दिवसभरात आपल्या 100 माळा जेव्हा होतील तेव्हाच आपण सांगू शकू की तुम्ही एकदा तरी नाम घ्याल का श्रीकृष्णाचं. म्हणजे इतका जप केल्यावर मग
थोडीशी आपल्यामध्ये वाकसिद्धी येऊ शकते की जिकडे दुसरा माणूस आपला ऐकू शकतो, पण तोपर्यंत नाही. तर आपली जी कपॅसिटी आहे ही या खारीसारखी आहे, पण ती सुद्धा थोडी कपॅसिटी आपण वापरली पाहिजे. आपण फोन करून लोकांना कळवलं पाहिजे आणि त्यांना नुसतं फॉरवर्ड नाही करायचं, व्हॉट्सअपवर फोन करून 5 मिनिटं बोलायचं, त्यांना सांगायचं. तर अशा तऱ्हेने या 2 गोष्टी कृष्णाला खूप आवडतात. त्याच्या शुद्ध भक्तांना जेव्हा आपण आनंद आणि समाधान देतो आणि जेव्हा बद्ध आत्म्यांना आपण कृष्ण कमलचरणांपर्यंत घेऊन जातो. तर श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. आता मी तो कोट इंग्लिशमध्ये सांगते तुम्हाला. डू नॉट try and seek Krishna, but try to behave, act and live in such a way that Krishna is pleased to see you. म्हणजे आपल्याला ती इच्छा असते की मला कृष्णाला भेटायचंय, मला कृष्णाला बघायचंय, पण भक्ती सिद्धांत सरस्वती म्हणतात नाही, ही इच्छा तुम्ही ठेवू नका, पण अशा तऱ्हेने वागा, अशा तऱ्हेने तुमचं आचरण ठेवा की ज्याने कृष्णाला असं वाटेल की मी या भक्ताला कधी भेटतोय, असं झालं पाहिजे. आता इकडे ही जी भक्ती आहे, आता आपण अष्टांग योगामध्ये बघितलं, जो योगी आहे तो त्याची खडतर तपश्चर्या चालू असते, त्याला इंद्रियांवर त्यांना खूप कंट्रोल ठेवावा लागतो, मन संयमित ठेवावं लागतं. आणि असा जो अष्टांग योगी आहे त्याला खरं तर काहीच भौतिक इच्छा नसतात, पण तरीही अशा अष्टांग योगीला सहजासहजी प्रेममय भक्ती मध्ये कृष्ण आणत नाही. कृष्ण तुम्हाला काय हवं ना ते काहीही देऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला भौतिक सुख पाहिजे, संपत्ती, चांगला परिवार पाहिजे किंवा मुक्ती पाहिजे, हे सगळं कृष्ण तुम्हाला देईल. पण जर तुम्हाला प्रेममयी भक्ती सेवा हवी असेल तर ती मात्र फक्त जेव्हा तुम्ही शुद्ध भक्ताच्या शरण जाता आणि त्या शुद्ध भक्ताची जेव्हा तुमच्यावर कृपा होते तेव्हाच तुम्ही कृष्णाच्या प्रेममय भक्ती सेवेमध्ये जाऊ शकता. जोपर्यंत शुद्ध भक्ताची कृपा होत नाही तोपर्यंत तुम्ही कृष्णाच्या प्रेममय भक्ती सेवेत प्रवेश करू शकत नाही. श्रीमद भागवतम 7वा स्कंद आहे, तिकडे प्रल्हाद महाराज सांगतात, merely by personal efforts or by instructions of higher authorities, one cannot attain the stage of devotional service. One must be blessed by the dust of the lotus feet of a pure devotee who is freed from the contamination of material desires. म्हणजे प्रल्हाद, हे मी तुम्हाला कोट करून सांगितलं कारण कुठेही मला शब्द मराठीमध्ये बोलताना कदाचित इकडचा इकडे होईल म्हणून पहिल्यांदा इंग्लिशमध्ये सांगितलं, आता मराठीत सांगते की प्रल्हाद महाराज म्हणतात की स्वप्रयत्नाने किंवा जे हायर अथॉरिटीज असतात केवळ त्यांच्या आदेशांचं पालन करून तुम्ही प्रेममय भक्ती सेवेत, कृष्णाच्या प्रेममय भक्ती सेवेत लागू शकत नाही. तुम्हाला काय केलं पाहिजे की जे कृष्णाचे शुद्ध भक्त आहेत त्यांच्या चरणांची रज, डस्ट ऑफ द लोटस फीट, चरण रज जी आहे ती जेव्हा तुम्हाला मिळते त्यावेळेलाच तुम्ही कृष्णाच्या प्रेममय भक्ती सेवेत राहू शकता. आता चरण रज म्हणजे काय मला कोण सांगेल? मी सांगितलं होतं वाटतं याचा अर्थ.
चरण रज. शुद्ध भक्ताची चरण रज म्हणजे काय? चरणराज म्हणजे चरणांची धूळ. म्हणजे काय, आता मी जाऊ शकीन का एका भक्ताच्या घरी आणि सांगेन की तू शुद्ध भक्त आहेस, तुझ्या चरणांची रज आहे ती मला दे आणि मी ती रोज माझ्या डोक्याला, माझ्या केसाला वगैरे लावते, असा अर्थ होतो का त्याचा? नाही. चरण रज म्हणजे काय? अशा भक्तांच्या भक्तांची संगत हा, भक्तांचा सोबत संघ, संग. बरोबर आहे, जवळ आपला आला. संघ. पण आणि याच्या पलीकडे जेव्हा आपण एका शुद्ध भक्ताशी संग नाही, आपण त्या शुद्ध भक्ताची इतकी सेवा करतो म्हणजे लाईक अ स्लेव्ह. हा, हे पण नाही, नोकर म्हटलं तर नोकराचे फिक्स्ड आवर्स असतात की मी अमक्या वेळेला कामाला येईन आणि अमक्या वेळेपर्यंत राहीन. स्लेव्ह म्हणजे कधीही तो त्या शुद्ध भक्ताची सेवा करायला तयार असतो, म्हणजे एक सारखा तो त्याच्या हातानी पायानी सेवा करण्यात इतका व्यस्त असतो. तेव्हा आपण असं म्हणतो की हा जो माणूस जो सेवा करतोय त्याला या शुद्ध भक्ताची चरण रज मिळाली. हा, तर अशा तऱ्हेने जर तुम्हाला कृष्णाच्या भक्तिमय सेवेमध्ये प्रेममय भक्तीत राहायचं असेल तर दोनच ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे सतत शुद्ध भक्तांचा संग पाहिजे, जसा नारद मुनींना झाला, किंवा स्वतः कृष्णाची कृपा पाहिजे किंवा त्या शुद्ध भक्ताची कृपा पाहिजे. तर हे दोनच मार्ग आहेत, तिसरा मार्ग नाहीये. आणि जर तुम्ही खूप चांगली कर्म केली, उदाहरणार्थ हॉस्पिटल उघडणं, शाळा उघडणं किंवा दान करणं, अशा तऱ्हेने तुम्ही चांगली कर्म केली तरी देखील तुम्ही भक्तीमध्ये प्रवेश करू शकत नाही. चांगली कर्म केली तुम्हाला चांगलं फळ मिळेल, पण कृष्णाची भक्ती जी आहे ती खूप दुर्लभ आहे आणि सहजासहजी कृष्ण कोणालाही ही जी प्रेममय भक्ती सेवा आहे ही प्रदान करत नाही. कारण असं केल्याने कृष्ण जणू काही भक्ताला विकला जातो, म्हणजे आता कृष्ण त्या भक्ताची प्रॉपर्टी होतो. जेव्हा हे जे आता वृंदावनवासी होते, जे गोपी, नंद महाराज, यशोदा माता, हे सर्व जे भक्त होते तर ते कसे होते? कृष्ण त्यांचा प्रॉपर्टी होता, म्हणजे कृष्ण त्यांचा होता, तो म्हणेल तसा कृष्ण वागायचा. तर असं यासाठी म्हणजे कृष्णा बिकम्स परचेस्ड विथ डिवोशनल सर्व्हिस. तर असं असल्यामुळे कृष्ण सहजासहजी भक्ती प्रदान करत नाही, तुम्हाला तो बाकी भुक्ती देईल, म्हणजे सगळे मटेरियल बेनिफिट्स, तुम्हाला खूप पैसे पाहिजे असतील, चांगला परिवार पाहिजे असेल, सुंदर पत्नी पाहिजे असेल, जे काय हवं, इवन मुक्ती कृष्ण तुम्हाला देईल. पण भक्तीसाठी तुम्हाला हे दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे तुम्हाला त्याच्या शुद्ध भक्तांचा संग केला पाहिजे, कृष्ण कृपा मिळाली पाहिजे. हे दोन्ही जर मिळालं तरच तुम्ही कृष्णाच्या भक्तिमय सेवेमध्ये जाऊ शकता. तर आता आपण हरे कृष्ण या महामंत्राचा अर्थ पहिल्यांदा बघूया. कारण भक्ती योग आपण चालू केलेला आहे आणि मी तुम्हाला एकसारखं सांगते की हा जो मंत्र आहे 16 अक्षरांचा मंत्र, या मंत्राचा जप केला पाहिजे. पण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या मंत्राचा अर्थ काय आहे मला कोण सांगू शकेल?
कृष्णाची आणि रामाची प्रार्थना केली आहे की आमचं संकट हरे म्हणजे त्याचं हम्म. हरण कर, म्हणजे ते संकट नाहीसं कर. आणि बरं, क्षितिजा माताजी. हा माताजी, हरे म्हणजे राधाराणीचं नाव आहे. आणि राधाराणी आणि कृष्ण म्हणजे कृष्ण बिलॉंग्स टू राधाराणी असं म्हटलं जातं. त्यामुळे आपण त्यांना संबोधतो राधाराणीला पहिलं, की त्यांच्या भक्तीमध्ये मला तू ऍक्सेप्ट कर, म्हणून ते हरे कृष्ण असं म्हटलंय. असं मी वाचलं होतं कुठे. बरोबर आहे. आणि कोणाला काही सांगायचं आहे? मला कृष्ण भक्तीमध्ये सेवेत रुजू कर असं. बरोबर बरोबर हरे आहे. कृष्ण. बरं, तर आता आपण बघूया हरे कृष्ण. तर हरे हे संबोधलेलं आहे. कोणाला संबोधलंय? हरा. हरा म्हणजे कोण? राधा, जी कृष्णाची अंतरंगा शक्ती आहे, तिला हरा म्हटलंय. तर तिला हरा कुठल्या अर्थाने म्हटलेलं आहे की कृष्ण हा तिच्याकडे आहे, कृष्णाचं हृदय तिच्याकडे आहे, कृष्ण हा राधेची प्रॉपर्टी आहे. तिने कृष्णाला हिरावून घेतलंय, स्वतःकडे ठेवलेलं आहे, कृष्ण तिचा आहे. तर अशा तऱ्हेने तिला हरा म्हटलेलं आहे, जी हरा म्हणजेच राधा, जी कृष्णाची आल्हादिनी शक्ती आहे. आता हिला आपण हाक मारताना, जसं संस्कृतमध्ये असताना गीताला जेव्हा आपण हाक मारतो, हे गीते असं म्हणतो, तर इकडे हराला हरे म्हटलंय, म्हणजे राधाला राधे म्हटलंय. तर हरे कृष्ण. तर जेव्हा आपण कृष्णाला हाक राधेला हाक मारतोय, तेव्हा राधा विचारते तुम्हाला काय पाहिजे, आणि तेव्हा आपण तिला असं सांगतो. आता श्रील प्रभुपादांचे शब्द मी तुम्हाला सांगते. ओ एनर्जी ऑफ द लॉर्ड, प्लीज एंगेज मी इन द लव्हिंग डिवोशनल सर्व्हिस ऑफ कृष्णा. म्हणजे आपण राधेला म्हणतो की राधे, मला कृष्णाच्या भक्तिमय सेवेमध्ये रुजू कर, मला कृष्णाकडे यायचंय, मला कृष्णाची भक्ती करायची आहे, आणि मार्ग तू दाखवणार आहेस मला. तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला कृष्णाची भक्ती करायची असेल, तर कृष्णाचा जो शुद्ध भक्त आहे त्याच्या थ्रू आपण त्याच्याकडे पोचू शकतो, डायरेक्टली नाही. मग इकडे जी कृष्णाची शुद्ध भक्त आहे, जी राधा आहे, राधेकडे कृष्ण आहे, म्हणून आपण प्रथम राधेला हाक मारतोय हरे म्हणून. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता इकडे राम म्हणजे कोण? आता राम म्हणजे इकडे असं सांगितलंय की तो बलराम सुद्धा असू शकतो, किंवा जे दश अवतार आहे त्यामधले 2 जे मुख्य अवतार आहे कृष्ण आणि राम. तर या दोन्ही अवतारांमध्ये कृष्णानी आणि प्रभू रामचंद्रानी दोघांनी मानव उद्धार केला, आणि लोकांना त्यांच्याकडे आकर्षित केलं. तर यासाठी सुद्धा इकडे राम आहे. पण इकडे खरं म्हटलं तर रामाचा अर्थ म्हणजे जो आनंदाचा उगम आहे त्याला राम म्हटलेलं आहे. तर अशा तऱ्हेने इकडे कृष्णाचा अर्थ आहे जो सर्वांना आकर्षित करतो. राम म्हणजे जो आनंदाचा मूळ आहे, किंवा ज्याच्यापासून आनंद मिळतो तो राम. आणि हरे का म्हणतो? कारण कृष्णाकडे जर आपल्याला जायचं असेल तर त्याची जी अंतरंगा शक्ती आहे तिच्याद्वारेच आपण कृष्णाकडे पोचू शकतो. तर अशा तऱ्हेने हा अर्थ आहे हरे कृष्ण 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 हरे हरे.
हरे राम 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 हरे हरे. आणि एक मी तुम्हाला सांगितलं की कृष्णाला की जे बद्ध जीवात्मे आहेत आणि जे कृष्णाच्या विस्मरणात आहेत, त्यांना जेव्हा कृष्ण कमलचरणी तुम्ही घेऊन जाता तेव्हा कृष्णाला खूप आनंद होतो. तर हीच गोष्ट थोडीशी बायबलमध्ये सांगितलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की एक गोष्ट आहे, एक मेंढपाळ असतो आणि तो मेंढ्यांना सांभाळत असतो. त्याच्याकडे 100 असतात. पण एके दिवशी संध्याकाळी जेव्हा तो मोजतो तेव्हा त्याला फक्त 99 आहेत असं समजतं. त्याच्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं की माझी एक जी मेंढी आहे ती कुठे गेली. आणि तो रात्री संध्याकाळ असते, रात्र असते आणि तो तिला शोधायला जातो. आणि जेव्हा ती त्याला मिळते तेव्हा त्याला खूप आनंद होतो. तर बायबलमध्ये लिहिलेलं आहे, when the shepherd finds a lost sheep, he rejoices over it more than the 99 who didn't go astray. म्हणजे इकडे कृष्णही तसाच आहे, त्याला खूप आनंद होतो. मग तो बद्ध आत्मा कसा आहे, तो किती पापी आहे हे बघत नाही. कृष्णाने काय सांगितलं 18व्या अध्यायात, कितीही जरी तू पाप केले असशील पण जर तू मला शरण आलास तर सगळे पाप मी तुला पापमुक्त करतो. तू फक्त मला शरण ये. तर अशा तऱ्हेने एखादा पापी माणूस सुद्धा जेव्हा कृष्णाच्या शरण जातो तेव्हा त्याला अत्याधिक आनंद होतो. तर आता मी तुम्हाला भक्ती योगाचं एक काइंड ऑफ थोडस सांगितलं, एक फाउंडेशन तयार केलं की आपल्याला नक्की काय करायला पाहिजे. फक्त घरी बसून जप करायचा का नाही, तुम्हाला सर्व्हिस ॲटिट्यूड, तुम्हाला सेवा, तुमच्या कडून सेवा झालीच पाहिजे. आता जरा 1 मिनिट मी जरा प्लग ऑन करते, जरा बॅटरी ही लो झाली आहे लॅपटॉपची. आता चालू करूया आपण. कुमुद माताजी, आता आपण 6व्या अध्यायात काय केलंय क्विक रिकॅप बघूया आपण. अष्टांग योगाचे जे 8 अंग आहेत ते बघितले. त्यात अरुवृक्ष जी स्टेज आहे किंवा जी बिगिनर स्टेज आहे ती बघितली आणि योगारूढ स्टेज जी आहे म्हणजे जी ऍडव्हान्स स्टेज आहे तीही बघितली. आणि अर्जुनाने हा अष्टांग योग सांगितल्यावर तो म्हणाला की हा खूप अवघड आहे, मी माझ्या मनाला इतकं संयमित ठेवू शकत नाही. आणि मग त्याला हा अष्टांग योग आवडला नव्हता, म्हणून त्याला एकसारखं वाटत होतं की अष्टांग योग एखादा योगी करायला गेला आणि त्यात त्याला यश मिळालं नाही तर काय होणार, तो भौतिक रित्याही तो संपला आणि आध्यात्मिक रित्याही तो संपला, म्हणजे कुठेच नाही. मग आता त्याचं काय होणार. मग कृष्ण त्याला सांगतो, त्यांनी जे जे काय केलेलं आहे त्याचं मी जतन करून ठेवतो आणि त्याला चांगल्या परिवारामध्ये जन्म देतो, श्रीमंत घराण्यात आणि जिकडे वैष्णव आहेत अशा कुटुंबामध्ये जन्म घेतो आणि तिथून पुढे त्याचा योग किंवा त्याची भक्ती चालू होते. आणि मग शेवटी कृष्ण अर्जुनाला सांगतो की सर्वात श्रेष्ठ योगी म्हणजे भक्ती योगी आहे. तेच माताजी सांगा, आता मला विचारत होतात कुमुद माताजी, मला जरा आठवण करा की मी श्रीला प्रभुपादांचा एक व्हिडिओ 4ला दाखवते. माताजी मी आता जाती तर दाखवूनच द्या ना आता. बरं, मग तुम्ही निघताय का? माझाच क्लास आहे 4 बरं वाजता. ठीक आहे, मग तुम्ही निघा. मग Thank you, इतर कोणी मला आठवण करेल.
नाही मी हो, करते ना चालेल माताजी, मी 4 वाजता मी जॉईन नाही करणार तुम्हाला, ऍज ए तुम्हाला व्हॉट्सअप वरती मेसेज देऊन टाकेन श्रीला प्रभुपाद व्हिडिओ करून. ओके, बरं. आता आपण या 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे नॉलेज. विज्ञान म्हणजे काय? ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज किंवा रिअलायझेशन. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट रिअलाइज होते तेव्हा ती आपल्या आचरणात दिसते. साधं सोपं उदाहरण, तुम्ही बाहेर रस्त्यावरचं अन्न खाताय आणि तुम्ही आजारी पडला, हे तुम्हाला रिअलायझेशन मिळालं. काय रिअलायझेशन मिळालं? की बाहेरचं अन्न खाल्ल्यानंतर माझं पोट बिघडतं किंवा मी आजारी पडतो, आणि म्हणून तुम्ही काय करता? बाहेरचं अन्न खात नाही. तर हे जे रिअलायझेशन आहे किंवा हे रिअलायझेशन मिळाल्यानंतर तुम्ही अप्लाय करता ते. तुम्ही खात नाही बाहेर. तर हे जे आचरण आहे त्याला विज्ञान म्हणतात. म्हणजे ज्ञान म्हणजे नॉलेज आणि विज्ञान म्हणजे ऍप्लिकेशन, त्याचं ऍप्लिकेशन. तर आता कृष्ण आपल्याला त्याच्याबद्दल सांगणार आहे. पण प्रथम भक्तियोग चालू व्हायच्या अगोदरच पहिल्याच श्लोकात कृष्ण अर्जुनाला सांगतोय की तू माझ्याबद्दल ऐक. म्हणजे भक्ती जी चालू होते ती श्रवणाने चालू होते. जेव्हा लहान मूल सुद्धा, जे बाळ असतं, ते खूप ऐकतं आईचं, बाबांचं, घरी कोण बोलतंय, आणि मग अशी 1-2 वर्ष झाल्यानंतर ते बाळ हळूहळू 1-1, 2-2 शब्द बोलायला लागतं. तोपर्यंत ते बाळ फक्त ऐकत असतं. मग त्याच्यानंतर 7.4 to 7.12 मध्ये कृष्णाने सांगितलंय की तो सर्व जे काही जड आहे आणि जे काही चेतन आहे या सर्वांचा उगम कृष्णापासून होतोय. मग कृष्णाने 3 गुण जे आहेत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, यांचा अधिष्ठाता कृष्ण आहे. मग कृष्ण आपल्याला सांगणार आहे कुठले 4 तऱ्हेचे भक्त जे आहेत ते कृष्णाकडे येतात, किंवा भक्त कुठल्या प्रकारचे असतात. ते 4 प्रकारचे असतात आणि ते कशासाठी कृष्णाकडे जातात. आणि जे कृष्णाकडे जात नाहीत, जे नास्तिक असतात, त्यांची काही कारणं असतात. ते का नाही कृष्णाकडे जात, ते का शरण नाही जाऊ शकत, तर हे सुद्धा कृष्णाने सांगितलं. म्हणजे जे कृष्णाकडे जातात आणि जे कृष्णाकडे जात नाहीत, त्या दोघांची मनोवृत्ती सांगितलेली आहे. आणि मग परत 7.20 to 7.25 मध्ये देवदेवतांची पूजा अर्चना जे करतात यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि बरेच जण या स्टेजला, म्हणजे 18 डेज मध्ये, आता तुम्ही नाही जाणार, पण 18 डेज मध्ये 7.20 to 7.25 ऐकल्यानंतर हे सोडतात, किंवा इस्कॉन मध्ये ते सांगतात की आम्ही इस्कॉनशी का जुडू शकत नाही, कारण तिकडे डेमिगॉड वर्शिप किंवा देवतांची पूजा करू नका असं खूप जोराने सांगतात. असं कसं ते सांगू शकतात? म्हणजे हा त्यांचा एक हे असतो की आम्ही नाही इस्कॉन मध्ये येऊ शकत, असं ते कारण सांगतात. हे कारण असतं त्यांचं. पण आपल्याला माहिती आहे की आपण हे जे ज्ञान श्रील प्रभुपाद देतात, तर प्रत्येक जेव्हा ते काही आपल्याला सांगतात तेव्हा त्याचं प्रूफ श्रीमद भागवतम मध्ये किंवा उपनिषदांमध्ये हे लिहिलेला आहे. आणि तो श्लोक जो आहे ते श्रील प्रभुपाद कोट करतात. त्या बेसिसवर ते आपल्याला सांगतात. आणि मग श्रीकृष्ण सांगतो की एखादा जो बद्ध जीवात्मा आहे त्याला ज्ञानाद्वारे मुक्ती मिळू शकते.
आता आपण बघितलं की 6वा अध्याय जो होता त्यात शेवटी 6.47 मध्ये श्रीकृष्णाने सांगितलंय की सर्वात श्रेष्ठ योगी कोण आहे? जो भक्ती योगी आहे, जो श्रद्धेने सदैव कृष्णाचं स्मरण करतो. श्रद्धेने म्हणजे ज्याला खूप श्रद्धा आहे आणि एकसारखा तो कृष्णाचं स्मरण करतो. असा जो योगी आहे, असा जो भक्त आहे, तो कृष्णाला खूप आवडतो. आता एकदा जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतोय तेव्हा त्यांना अंदाज असतो की आता पुढचा प्रश्न कुठला असणार आहे विद्यार्थ्यांचा. तसंच कृष्णाला अंदाज होता. आता अर्जुन विचारणार की भक्ती म्हणजे काय, भक्ती कशी करायची. मग आता हा त्याचा मनातला प्रश्न ओळखून जिकडे 6वा अध्याय संपला तिथपासून 7वा अध्याय म्हणजे भक्तीवर कृष्ण बोलायला लागतो. आणि कृष्ण जोर कशावर देतो की तू ऐक, मी जे काय सांगतोय ते तू ऐक. जेव्हा आपण ऐकतो कृष्ण कोण आहे त्याचं ज्ञान घेतो, तेव्हा मुखातून आपण कीर्तन करू शकतो किंवा जप करू शकतो. तर श्रवणम हे खूप महत्वाचं आहे आणि ते सोपंही आहे. त्याला काही तुम्हाला कष्ट नाही लागत. फक्त डूज आणि डोंट्स आहेत की तुम्ही जे काही ऐकता ते कोणाकडून ऐकलं पाहिजे. जो बोनाफाईड स्पिरिच्युअल मास्टर आहे, जो परंपरेतला आध्यात्मिक गुरु आहे, त्याच्या कडूनच आपण ऐकलं पाहिजे, त्याचीच पुस्तकं वाचली पाहिजे. तर आपण कोणाबद्दल ऐकायचंय? कृष्णाबद्दल ऐकायचंय, कृष्णाचं ज्ञान घ्यायचं आहे. कृष्ण कोण आहे? तो जड आणि चेतन यांचा उगम आहे. कृष्ण काय करतो? जे 3 गुण आहेत त्या 3 गुणांच्या तो पलीकडे आहे किंवा या 3 गुणांचा अधिष्ठाता आहे. जे अभक्त आहे किंवा ज्यांना श्रद्धा नाहीये ते कृष्णाकडे कधीच जात नाही. पण जे भक्त आहे, ज्यांना कृष्णामध्ये श्रद्धा आहे, ते नेहमी कृष्णाकडे जातात आणि त्याची सेवा करतात. मग आपण डेमिगॉड वर्शिप बघणार आहोत आणि जे निर्विशेषवादी आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा बघणार आहोत आणि शेवटी बद्ध आत्मा कसा मुक्त होऊ शकतो. मला वाटतं या गेलेल्या आहेत ना कुमुद माताजी, तर मी वाचते. 7.1 श्री भगवान उवाच मय्यासक्त मना पार्थ योगं युञ्जन् मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु. क्षितिजा माताजी वाचता का? हो, हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होत योगाभ्यास करून तसेच माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. हरे कृष्ण. तर आता तत्शृणु म्हणजे तू ऐक. श्रील प्रभुपादांनी आपल्याला खूप अनेक वेळेला सांगितलेलं आहे की जे तुम्ही ऐकण्याचं काम करता किंवा आता जे काय तुम्ही ज्ञान घेता ते यथारूप पाहिजे, जसं आहे तसं. कुठेही इंटरप्रिटेशन स्वतःची असली की ते ज्ञान जे आहे ते अडल्ट्रेटेड होतं, ते शुद्ध राहत नाही. त्याच्यामुळे इकडे खूप आपल्याला जोर द्यावा लागतो. तुम्ही सुद्धा कधी असं नाही की कुठलाही चॅनल लावला, आस्था लावला, तिकडे एखादा योगी काय म्हणतो ते ऐकत बसायचं नाही. भक्ती श्रील प्रभुपादांनी सांगितली आहे की असं म्हणता नाही येणार की भक्ती योग हा खूप सोपा आहे. काही जण म्हणतात की भक्ती योग खूप सोपा आहे, परंतु जे काय भक्तीचे नियम आहेत त्या नियमांना
ते धरून चालत नाहीत आणि म्हणून त्यांना भक्ती खूप सोपी वाटते. पण श्रील प्रभुपाद म्हणतात की जेव्हा आपण शुद्ध भक्तांकडून ऐकतो तेव्हा आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं. आता तुम्हाला ही जी भगवद्गीता ही का आवडते, कारण ही जी भगवद्गीता प्रभुपादांनी हे जे ज्ञान दिलेलं आहे किंवा जो त्यांनी अनुवाद आपल्याला सांगितलेला आहे श्लोकांचा, तो जसा आहे तसा कुठेही चेंज नाहीये. आणि आता तुम्ही जर बघितलं तर किती ठिकाणी मेडिटेशनचं हे करतात, म्हणजे क्लासेस असतात किंवा ते सांगतात की आम्ही मेडिटेशन शिकवतो आणि कृष्णाला कोट करतात की त्यांनी ध्यान योग 6व्या अध्यायामध्येच हे सांगितलेलं आहे सगळं. पण एखाद दुसरा श्लोक असते कोट करतात, पण इसेन्स काय आहे. आता अष्टांग योग आपण केला, तर तुम्ही मला सांगा अष्टांग योगचा इसेन्स काय आहे, सार काय आहे? मनाला संयमित करणे माताजी. इंद्रिय पण संयमित ठेवणे. बरं, आणि काय? सार हे आहे की मनाला संयमित ठेवणे हे फार कठीण काम आहे, अशक्यप्राय गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. बरोबर. आणि जो म्हणजे भक्त भक्ती मार्गात येतो त्याने ऑलरेडी कर्मयोग, ज्ञानयोग या सर्व केलेला मार्गामध्ये प्रगती केलेली असते आणि उच्चस्तर प्राप्त केल्यावर तो भक्ती मार्गात लीन होतो. बरोबर. म्हणजे सार काय आहे अष्टांग योगाचं? भक्ती. की भक्ती आहे, कारण मन तुम्हाला कंट्रोल करता येत नाही, हे सार आहे की मन कंट्रोल करता येत नाही आणि भक्तीने मन तुम्ही चांगल्या तऱ्हेने कंट्रोल करू शकता आणि भक्ती योगी हा सर्वश्रेष्ठ आहे. पण हे लोक सांगतच नाहीत. ते सांगतात नाही, श्रीकृष्णानेच सांगितलंय की ध्यान योग आणि अशा तऱ्हेने माणूसही फसतो. आणि जेव्हा ग्रंथांचं वाचन नसतं, आता तुम्ही नाही फसणार, ग्रंथाचं वाचन नसतं तेव्हा एखादा माणूस आहे तो फसू शकतो. तर त्याच्या प्रभूजी अजून येतात काय भेटले का? बरं, तर जोपर्यंत तुम्ही ग्रंथ वाचत नाही आणि जे यथारूप आहे ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तुम्ही कन्फ्युज्ड राहाल, तुमच्या मनामध्ये क्लॅरिटी येणार नाही. म्हणून इकडे अर्जुनाला कृष्ण प्रथम सांगत आहे की ऐक, आणि कोणाकडून ऐकायचं हे पण आपण ठरवलं पाहिजे. आपण आपला जो वक्ता आहे तो आपण चूज केला पाहिजे. आता हा एक चार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. आता कृष्ण हा कोण आहे? हा परम सत्य आहे. आणि कृष्णच कोण आहे? भगवान आहे. आता याला परम सत्याला जर आपल्याला जाणायचं असेल तर आपल्याला त्याचं स्वरूप जर जाणायचं असेल तर आपण त्याचं ब्रह्मन स्वरूप जाणू शकतो. म्हणजे त्याच्या भोवती जे तेजाचं वलय आहे, जी ब्रह्मज्योती आहे, तिला आपण जाणू शकतो. म्हणजे त्याचं जे निर्विशेष रूप आहे किंवा निराकार रूप आहे त्याला ब्रह्मन म्हणतात, ते आपण जाणू शकतो. पण आपण जेव्हा थोडी जास्त प्रगती करतो, ज्ञान योगी जे असतात ते फक्त या इम्पर्सनल स्वरूपापर्यंत, ब्रह्मन स्वरूपापर्यंत जाऊ शकतात. पण जे अष्टांग योगी असतात ते जरा पुढे जातात आणि त्यांच्या हृदयात स्थित असलेला जो परमात्मा आहे
ते जाणू शकतात. म्हणजे जो ज्ञान योगी आहे तो फक्त कृष्णाचा सत रूप म्हणजे अविनाशी जे रूप आहे ते जाणू शकतो. जो अष्टांग योगी आहे तो सत आणि चित रूप जाणू शकतो. परमात्मा स्वरूप तो जाणू शकतो. म्हणजे सत म्हणजे तो जाणतो की हा अविनाशी आहे, आणि चित म्हणजे थोडस ज्ञान जे आहे त्या ज्ञानाची त्याला अनुभूती येते. पण या दोन्हीमध्ये आनंद मिसिंग असतो. ते आनंद कृष्णाचे जे आनंद स्वरूप आहे सच्चित आनंद हे स्वरूप ते जाणू शकत नाही. जो भगवान स्वरूप जाणतो किंवा या अंतिम पायरीपर्यंत पोचतो त्याला आपण म्हणतो की तो परिपूर्ण योगी आहे. त्यांनी जो भक्ती योग करतो तोच हे भगवान स्वरूप जाणू शकतो. तर आता जो जीवात्मा आहे तो वेगवेगळ्या तऱ्हेच्या योग पद्धतीने आत्मसाक्षात्कार करू शकतो. हे मी तुम्हाला आता सांगितलं. ज्ञान योग आणि अष्टांग योग हे अपूर्ण साक्षात्कार होतो. या साक्षात्काराला परिपूर्ण साक्षात्कार म्हणू शकत नाही. पण जो भक्ती योगी आहे त्याचा जो साक्षात्कार आहे तो परिपूर्ण आहे, कारण तो भगवान स्वरूप जाणू शकतो. आणि सच्चित आनंद ही तिन्ही स्वरूप सच्चिदानंद, कृष्ण कोण आहे, स्वरूप काय आहे, सच्चिदानंद. तर तो सच्चित आणि आनंद स्वरूप सुद्धा कृष्णाचा जाणू शकतो. कसा जाणू शकतो तो, की तो पूर्ण तऱ्हेने त्याचं जे मन आहे ते कृष्णावर एकाग्र जेव्हा करतो तेव्हा तो त्याची भक्ती जी आहे कृष्णावर करतो, श्रद्धेने करतो, तेव्हाच त्याला असा आत्मसाक्षात्कार होऊ शकतो किंवा सच्चिदानंद रूप तो जाणू शकतो. मग हे करण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी कृष्णावर त्याला काय केलं पाहिजे? नवविधा भक्ती जी आहे ती नवविधा भक्ती केली पाहिजे. आता नवविधा भक्ती जी आहे ती काय आहे, मला कोण सांगेल? नवविधा भक्ती सांगा. श्रवण कीर्तनम पूजनम. बरोबर. बरं, आणि कोणाला? श्रवणम, कीर्तनम, माताजी स्मरणम, नंतर पादसेवनम, मग अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम आणि आत्मनिवेदनम. बरोबर, तो श्लोक आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. म्हणजे तुम्ही या ज्या 9 तऱ्हेनी जर तुम्ही भक्ती केली तरच तुम्हाला कृष्णाचा जे भगवान स्वरूप आहे त्याचा साक्षात्कार होऊ शकतो. आता सर्वात जे फर्स्ट जे आहे स्टार्टिंगच श्लोकाचा श्रवणम म्हणून आहे. हे प्रल्हाद महाराजांनी आपल्याला 7व्या स्कंदामध्ये सांगितलंय. तर श्रवणमनी काय होतं की तुमची चित्तशुद्धी होते. तुमच्यामध्ये जे अनर्थ आहेत ते हळूहळू तुमचं हृदय सोडून जातात. कारण हे जे श्रवण आपण करतोय, कोणाचं श्रवण करतोय? प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं श्रवण करतोय. जेव्हा आपण श्रीकृष्णाचं श्रवण करतो तेव्हा ती कुठली ऑर्डिनरी कथा नाहीये, ती या जगाची नाहीये, ती आध्यात्मिक जगाची आहे. आणि आध्यात्मिक किंवा हरे कृष्ण मंत्र हा कुठून आलाय? आध्यात्मिक जगातून आलाय. त्याच्यामुळे त्याची जी पोटन्सी आहे, त्याची जी पॉवर आहे
त्याची कल्पना तुम्हाला येऊ शकणार नाही. तर अशा तऱ्हेने जेव्हा आपण एकसारखं कृष्ण कथा, राम कथा, नरसिंह देवांची कथा ऐकतो, काय होतं, हळूहळू आपली चित्तशुद्धी होते. जशी जशी तुमची चित्तशुद्धी होते तसं तसं तुमच्यामध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित होतो. आणि ज्ञान मिळाल्यानंतर काय होतं की तुम्ही तुमच्या भक्तीमध्ये, भक्ती सेवेमध्ये स्थिर राहू शकता. एकदा तुम्ही भक्ती करायला लागला की हळूहळू काय होतं, तुम्ही जे गुणांमध्ये तुम्ही बद्ध असता, हे गुण तुम्हाला सोडून जातात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही या गुणांच्या पलीकडे जाऊन शुद्ध सत्वामध्ये स्थित होता. आणि आता तुम्हाला जी तुम्ही कृष्णाच्या प्रेममय भक्ती सेवेमध्ये कुठल्या तरी एका रसामध्ये राहून तुम्ही कृष्णाची सेवा करता. आता इकडे हे जे आहे, इकडे त्यांनी ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर हे ब्रह्मन आणि परमात्मा साक्षात्कार जो आहे तो अपूर्ण आहे. तर त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की जो सूर्य आहे, आता जो सूर्य ग्रह आहे, त्या सूर्य ग्रहावर सूर्य देवता आहे, ज्याचा एक पर्सनल फॉर्म आहे, ज्याचा एक वैयक्तिक रूप आहे. पण आपल्याला ज्ञान नसल्यामुळे, आपलं ज्ञान पूर्ण नसल्यामुळे आपण काय म्हणतो, जे सूर्याचं तेज आहे, जो सूर्यप्रकाश आहे, हेच सर्व आहे, याच्या मध्ये काही सूर्य देवता नाहीये असं. म्हणजे ज्यांचं अपूर्ण ज्ञान असतं ते असं असतं. पण ज्याचं थोडंसं पलीकडे जातो तो काय म्हणतो की हा जो प्रकाश आहे हा कुठून येत आहे, आणि तो सूर्याला एका ठिकाणी आकाशामध्ये स्थित बघतो. त्याचप्रमाणे जो अष्टांग योगी आहे तो सुद्धा कृष्णाचं चतुर्भुज रूप आपल्या हृदयामध्ये स्थित आहे ही जाणीव त्याला होते. पण तरीही त्याला भगवान स्वरूपाची जाणीव होत नाही. जो ज्याला भगवान स्वरूपाची जाणीव होते त्यालाच त्याचा साक्षात्कार किंवा त्याचं ज्ञान परिपूर्ण आहे असं आपण समजतो. आता ही नवविधा भक्ती इकडे त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत प्रत्येकांची. तर जे श्रवणम जे उदाहरण आहे ते परीक्षित महाराजांचं आहे. परीक्षित महाराजांना माहित होतं, ते खूप भाग्यवान होते. त्यांना माहिती होतं की त्यांचा मृत्यू कधी येणार आहे, डे सगळं माहिती होतं. आपल्याला माहित नाहीये, त्यांना माहित होतं. आणि ते जेव्हा त्यांना माहित होतं तेव्हा त्यांनी असं आपल्या नातेवाईकांना भेटायचं, मित्रांना भेटायचं, परिवाराबरोबर दिवस घालवायचे असं न करता ते राजमहाल सोडून गेले आणि शुकदेव गोस्वामीकडे ते गेले. आणि शुकदेव गोस्वामींनी त्यांना श्रीमद भागवतम सांगितलं. आणि तेव्हा ते इतके तल्लीन होऊन ऐकत होते की त्यांना असं वाटलं, असं श्रीमद भागवतम मध्ये लिहिलेलं आहे की माझे जे प्रत्येक अवयव आहेत ते कानच हवेत. म्हणजे इतके ते प्रोग्रेस होते इन श्रवणम. म्हणजे ते इतकी त्यांची उन्नती होती किंवा इतकं त्यांना ते जे ज्ञान आहे त्यात इतके ते एकाग्र झाले की त्यांना असं वाटलं की माझा प्रत्येक अवयव कानच हवाय, की या अमृताचं पान माझ्या प्रत्येक अवयवानी केलं पाहिजे. तर एवढे ते प्रोग्रेस्ड होते इन हिअरिंग.
तर हे झालं श्रवणम. मग कीर्तनम मध्ये शुकदेव गोस्वामी, कीर्तन मध्ये काय येतं? नामजप करायचा, कृष्णाची कथा सांगायची, कृष्णाची स्तुती करायची, तर कृष्णाच्या लीलेचं वर्णन करायचं, त्याचं जे सुंदर रूप आहे त्याचं वर्णन करायचं. तर हे जे कीर्तन शुकदेव गोस्वामी करत होते. तर हे कीर्तन झालं. किंवा आता आपण संकीर्तन जेव्हा म्हणतो तेव्हा कुठलंही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतं, तुमच्या बरोबर टाळ असते, मृदुंग असतो, पेटी असते, त्याच्यावर तुम्ही हरे कृष्णाचा महामंत्र म्हणू शकता. स्मरणम, स्मरणम म्हणजे एकसारखं जेव्हा आपण कृष्णाच्या स्मरणात राहतो, जसे भक्त प्रल्हाद किंवा शिल प्रभुपाद, तर जेव्हा तुम्ही सतत कृष्णाच्या स्मरणामध्ये राहता त्याला स्मरणम म्हणतात. पादसेवनम, पादसेवनमचं उत्तम उदाहरण म्हणजे लक्ष्मी माता, जी सदैव विष्णूंची पादसेवा करत असते. मग अर्चनम, अर्चनम म्हणजे आपण जेव्हा देवळात जातो, पूजा करतो, आरती करतो, किंवा कृष्णासाठी फळं घेऊन जातो, हे जे टेम्पल वर्शिप आहे त्याला अर्चनम म्हणतात. अर्चनमचं उदाहरण म्हणजे महाराज पृथू. मग वंदनम, वंदनम म्हणजे स्तुती करणे. तर हे अक्रूर महाराजांनी खूप छान स्तुती केलेली आहे, प्रत्येक भक्तानीच स्तुती केलेली आहे. म्हणजे ऍक्च्युली असं आपल्याला म्हणता नाही येणार की हाच या भक्तांनी स्तुती केली आहे. प्रत्येक भक्तांनी, शुद्ध भक्तांनी जी स्तुती केली ती हृदयातून उमटलेली स्तुती आहे आणि त्याला वंदनम म्हणतात. तर श्रीमद भागवतम मध्ये नाही, पण मला माहित नाही मी कुठे वाचलंय, तर तिकडे लिहिलेलं आहे की जेव्हा आपण स्तुती करतो, ही जी स्तुती वाणी आहे ही वैकुंठात जाते आणि वैकुंठामध्ये जय विजय हे या वाणीला अडवतात. आणि ते म्हणतात तू येऊ शकत नाही, तू ही काय स्तुती आहे, किती बेकार आहे, तुम्ही आमचा विष्णू असा नाही आहे, आमचा कृष्ण नाही आहे असा, तुम्ही त्याला कशा बरोबर त्याची तुलना केली आहे? तुमच्या भौतिक जगातल्या कमळाच्या फुलाबरोबर त्याची तुलनाच होऊ शकत नाही. इतका तो इनकम्पॅरेबल आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आणि तुम्ही काय बोलता कमल नेत्र आणि कमल चरण? नाही, त्याच्याही पेक्षा तो इतका सुंदर आहे, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला वैकुंठात एंट्री देणार नाही, असे जय विजय म्हणतात. तेव्हा स्वतः महाविष्णू बाहेर येतात, जय विजयना सांगतात नाही. त्या हे बिचारी लोक भौतिक जगातली यांच्या जगात जे जे काय सुंदर आहे त्याच्याबरोबर ते माझी तुलना करताय. त्यांना करू दे, आणि ही स्तुतीच आहे ना, तर या वाणीला तू आतमध्ये पाठव, मला ऐकायची आहे ती वाणी. तर अशा तऱ्हेने जेव्हा केव्हा तुम्ही स्तुती करता, लक्षात ठेवा ही स्तुती कृष्णापर्यंत, रामापर्यंत, नृसिंह देवांपर्यंत ही स्तुती पोचते. मी जरा इकडे म्यूट करते कोणीतरी. तर ही स्तुती वाणी पोचते, त्याला वंदनम म्हणतात. दास्यम म्हणजे तुम्हाला माहितीये, हनुमान आणि प्रभू रामचंद्र, हनुमानाला केव्हाही विचारलं तुमचं नाव काय, ते काय सांगतात? रामदास किंवा रामदूत. ते कधीच सांगणार नाही माझं नाव हनुमान आहे. तर एवढा दास्यभाव त्यांच्यामध्ये होता की त्यांनी दास्यम म्हटल्यानंतर आपण हनुमान आणि प्रभू रामचंद्र हे आपल्याला आठवतं. सख्यम म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्ण. आत्मनिवेदनम म्हणजे बली महाराज.
जे पूर्ण वामनदेवांना शरण गेले आणि त्यांनी 3 पावलं फक्त मागितली होती, पण ते स्वतः श्रीकृष्णच होते. तर एका त्यांच्या पावलानी त्यांनी पूर्ण पृथ्वी घेतली. दुसरा पाऊल जो होता त्यांनी स्वर्ग आणि स्वर्गाच्या पलीकडे सुद्धा त्यांचं पाऊल गेलं, तर म्हणजे 14 लोकांच्या पलीकडे सुद्धा. आणि तिसरं पाऊल ठेवायला जागा नव्हती, तेव्हा जेव्हा वामनदेवानी विचारला तर मी तिसरा माझं पाऊल कुठे ठेवू, तेव्हा बली महाराजांनी सांगितलं की तुम्ही माझ्या डोक्यावर पाऊल तुमचं ठेवा. तर अशा तऱ्हेने त्यांनी आत्मनिवेदन म्हणजे 100% सरेंडर, पूर्ण शरणागती जाणे म्हणजे आत्मनिवेदन. तर ही नवविधा भक्ती आहे. या भक्तीद्वारे आपण कृष्णापर्यंत जाऊ शकतो. आता 7.2. बरं, या फर्स्ट याच्यामध्ये क्षितिजा माताजी तो श्लोक लिहिलेला आहे ना, त्याच्यानंतर वाचायचा आहे. वेदांमधून कृष्ण कथा. हो, वाचते. हरे कृष्ण. वेदांमधून कृष्ण कथा श्रवण करणे किंवा भगवद्गीतेद्वारे प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून श्रवण करणे म्हणजेच पुण्यकर्म आहे. जो भक्त कृष्ण कथा श्रवण करतो त्याला प्रत्येकाच्या हृदयात स्थित असणारे भगवान श्रीकृष्ण सख्यत्वाने वागवतात आणि जो भक्त निरंतर त्यांचे श्रवण करण्यात तल्लीन झाला आहे त्याला ते शुद्ध करतात. या प्रकारे भक्ताच्या ठिकाणी सुप्त असणारे दिव्य ज्ञान साहजिकच विकसित होते. भक्त श्रीमद भागवतामधून किंवा भगवत भक्तांकडून कृष्ण कथेचे जितके अधिक श्रवण करतो तितकी त्याची भगवत भक्तीवरील निष्ठा दृढ होते. भगवत भक्तीच्या विकासामुळे तो रजो आणि तमो गुणातून मुक्त होतो आणि यामुळेच काम आणि लोभ इत्यादींचा क्षय होतो. या विकृती नष्ट झाल्यानंतर भक्त आपल्या विशुद्ध सत्वावस्थेत स्थित होतो. भक्तीमुळे तो प्रसन्न होतो आणि भगवत तत्व विज्ञानाचे त्याला पूर्णपणे ज्ञान होते. याप्रमाणे भक्ती योगामुळे भौतिक आसक्तीरूपी कठीण गाठ भेदली जाते आणि मनुष्य असंशयन समग्रम अर्थात परमसत्य पुरुषोत्तम भगवंतांना जाणण्याच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. म्हणून श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्ताकडून केवळ श्रवण केल्याने मनुष्य भगवत तत्व म्हणजेच कृष्ण तत्व जाणू शकतो. हरे कृष्ण. म्हणजे श्रील प्रभुपादांनी आपल्याला श्रवणाचं महत्व या पहिल्या श्लोकात सांगितलंय. आता दुसरा श्लोक मी वाचते. ज्ञानम तेहम च विज्ञान इदम वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्य ज्ञातव्यम् अवशिष्यते. हरे कृष्ण. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगेन. हे जाणल्यानंतर तुला आणखीन काही जाणावयाचे शिल्लक उरणार नाही. हरे कृष्ण. तर आता कम्प्लीट नॉलेज म्हणजे काय? या भौतिक जगाचं जे ज्ञान आहे अधिक जे चेतन तत्वाचं ज्ञान आहे. हे जर तुम्हाला या भौतिक जगाचं ज्ञान आहे, चेतन तत्वाचं ज्ञान आहे, हे दोन्ही मिळून तुमचं ज्ञान पूर्ण होतं किंवा ते कम्प्लीट होतं. तर जनरली आपण जेव्हा असं बोलतो ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान, तेव्हा आपण काय हे आपल्या मनामध्ये काय ज्ञान म्हणजे काय की बाबा मी हे शरीर नाहीये, मी आत्मा आहे किंवा कृष्ण कोण आहे ते ज्ञान किंवा कृष्ण च्या शक्त्या ज्या आहेत ते ज्ञान हे आपण म्हणतो. पण कृष्ण म्हणतो नाही, या भौतिक जगाचं सुद्धा ज्ञान असणं तुम्हाला तितकंच महत्वाचं आहे जितकं चेतन तत्वाचं ज्ञान असणं. म्हणजे दोन्ही तऱ्हेचं जे ज्ञान आहे हे जाणल्यानंतर तुम्हाला कुठलंही ज्ञान जाणून घ्यायचं उरणार नाही. म्हणजे आपल्याला समजतं की कृष्ण जो आहे तो आता आपल्याला हे जे ज्ञान देणार आहे तोच
ज्ञानाचा उगम आहे. आता पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे की हे जे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्हाला घ्यायचं असेल तर काय क्वालिफिकेशन हवंय. आता इकडे आपण जेव्हा परत ज्ञान जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये काय असतं, थिअरॉटिकल नॉलेज. आणि विज्ञान म्हणजे काय, रिअलाइज्ड नॉलेज, ज्याचं आपण आचरण करतोय, म्हणजे जे आपल्याला एक्सपिरियन्सनी समजलेलं आहे आणि आता आपण त्याचं आचरण करतोय किंवा ऍप्लिकेशन करतोय, त्याला विज्ञान असं म्हणतात. तर 7वा आणि 8वा जो अध्याय आहे त्यात ज्ञान सांगितलंय. 9वा, 10वा, 11वा यात विज्ञान सांगितलंय. आणि जेव्हा तुम्ही आता 9वा, 10वा, 11वा ऐका तेव्हा तुम्हाला असं समजेल की विज्ञान जे आहे हे खूपच काय म्हणतात तसं, खूप मधुर आहे ज्ञानापेक्षा. किंवा ते तुम्ही जेव्हा आचरणात आणता विज्ञान, तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली तो आनंद मिळतो त्याच्यातून. ज्ञान जेव्हा थिअरॉटिकल तुम्ही वाचता, कृष्ण कथा ऐकता, तेव्हा तरी आनंद मिळतोच आहे, पण त्यापेक्षा कित्येक काही पटीने जास्त तुम्हाला जेव्हा तुम्ही हे या ज्ञानाचं आचरण करता तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली तुम्ही परमानंदाची अनुभूती घेऊ शकता. माताजी, प्राकृत जगताचे ज्ञान म्हणजे भौतिक जगाचे ज्ञान का? हो हो, मटेरियल वर्ल्ड. माताजी, तुम्ही एक व्हिडिओ दाखवण्याची आठवण करायला सांगितली होती. हो 4 हो वाजता हो, मला किती लक्षात आलं. वाजले? बरं, तर 4:30 आता हे वाजले. बघा, हे पूर्ण ज्ञान आहे. हे पूर्ण ज्ञान म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला भौतिक जगाचं पूर्ण ज्ञान असतं, म्हणजे तुमच्या इंद्रियानी तुम्ही जे काय बघता त्याचं सुद्धा तुम्हाला पूर्ण ज्ञान पाहिजे, म्हणजे मॅटरचं, भौतिकाचं ज्ञान. आणि जेव्हा तुम्हाला चेतन तत्वाचं ज्ञान असतं, म्हणजे स्पिरिटचं, हे दोन्ही जेव्हा तुम्हाला ज्ञान मिळतं तेव्हा तुमचं ज्ञान तुम्हाला पूर्ण मिळालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. हे जे ज्ञान आहे दोन्ही या ज्ञानाचा उगम कृष्णापासून होतो. आता आपण पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय की क्वालिफिकेशन काय आहे हे ज्ञान समजण्यासाठी. तुम्ही भक्त असला पाहिजे, किंवा इकडे सखा म्हणून लिहिलेला आहे, तुम्हाला कृष्णामध्ये श्रद्धा असली पाहिजे. आता एक श्लोक घेऊन मग आपण हे करूया. आणि कृष्ण कोण आहे, सर्व कारणांचा कारण आहे आणि सर्व ज्ञानाचा तो उगम आहे. तुम्हाला तो ब्रह्मसंहितेतला श्लोक माहिती असेल ना, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादि गोविंद सर्व कारण कारणम. आता तिसरा, मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यति सिद्धये यतताम् अपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. हरे कृष्ण. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. हरे कृष्ण. म्हणजे इकडे कृष्णाला कोण जाणू शकतं हे त्यांनी सांगितलंय. सहस्त्र लोक निघालेली आहेत या
मॅरेथॉन जे आहे, सहस्त्र लोकांनी भाग घेतला. तर इकडे मी सहस्त्र सोडते, लाखो म्हणते. लाखो शब्द सॉरी लाखो माणसं निघालेली आहेत कृष्णाची भक्ती करण्यासाठी. पण बरीच जण जी आहेत ती मध्ये गळून पडलेली आहेत. जसं मॅरेथॉन मध्ये होतं ना की बरीच लोक काही दमतात, थांबतात, काही पूर्ण करत नाही. सर्वजण काही पूर्ण करत नाहीयेत. तर अशा लाखो लोक जी निघालेली आहेत भक्ती करण्यासाठी, त्यातला एखादा जो असतो त्याला प्रश्न येतो, मी कोण आहे, माझा जन्म का झालेला आहे, या जन्मामध्ये मी काय करायचं आहे. तर हा प्रश्न एखाद्याला येतो. आणि असे लाखो जी लोक असतात ज्यांना प्रश्न आलेला आहे, मी कोण आहे, त्यातला एखादाच जो आहे तो त्याला सिद्धी मिळवण्यासाठी तो खूप प्रयत्न करतो. आणि असे जे लाखो आहेत जे प्रयत्न करतायत भक्ती मार्गावर सिद्धी मिळवण्यासाठी, त्यातला एखाद्यालाच सिद्धी मिळते आणि तो जाणू शकतो इन टोटॅलिटी किंवा तत्वतःमध्ये कृष्ण कोण आहे, माझं आणि कृष्णाचं नातं काय आहे, मी कृष्णाचा नित्य सेवक आहे. एखादाच माणूस जाणू शकतो, सगळे जाणू शकत नाही. तर इकडे शील प्रभुपाद सांगतात की का नाही जाणू शकत. आता भक्ती जरी मार्ग सोपा आहे, आपल्याला फक्त श्रवण करायचंय, स्मरण करायचंय, जप करायचंय, तरी तसं बघायला गेलं तर हा जो मार्ग आहे हा सुद्धा तसा वाटतो तितका सोपा नाहीये. आपल्याला भक्तीचे नियम जे आहेत ते पाळायला पाहिजे. आपण काळजी घेतली पाहिजे की आपण अभक्तांशी संग नाही करत. आणि काही जण असतात त्यांनी म्हणजे स्वतःचाच भक्ती मार्ग काढलेला असतो अनऑथराइज्ड, आणि त्याच्यामध्ये रूल्स रेग्युलेशन्स न पाळता ते तार्किक म्हणजे तार्किक पंडित असतात, तर्क काढत असतात, तत्वज्ञानी असतात. अशी जी माणसं असतात त्यांना भक्ती योगामध्ये यश मिळू शकत नाही. तर आता उदाहरण असं द्यायचं, शिल प्रभुपाद सांगतात की ते रामकृष्ण परमहंस किंवा स्वामी विवेकानंद हे जे आहे इकडे यांच्या पंथात किंवा त्यांचे जे भक्त असतात ते सांगतात की तुम्ही नॉनव्हेज खाल्लं तरी चालेल, आणि ते स्वतः सुद्धा खायचे, म्हणजे फिश असेल काय असेल ते. तर शील प्रभुपाद म्हणतात की असं कसं तुम्ही करू शकता, असं करू शकत नाही. आपल्या शास्त्रामध्ये जे लिहिलेले जे काही नियम लिहिलेले आहेत त्यातला एक नियम सुद्धा तुम्ही मोडू शकत नाही. तर अशासाठी जरी आपल्याला वरकरणी वाटला की हा पाथ सुलभ आहे, तरी पण जेव्हा आपण याचे नियम पाळायला जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हा मार्ग जसा दिसतो तसा सोपा नाहीये. आपल्याला सुद्धा प्रयत्न करावे लागतात आणि दर खेपेला आपल्याला कृष्णाचीच मदत घ्यावी लागते, आपल्या गुरूंची मदत घ्यावी लागते, आणि मग आपण प्रगती करू शकतो. आता एक मिनिट, यात जरा वाचायचं आहे. क्षितिजा माताजी तो श्लोक आहे ना, शील रूप गोस्वामी, त्या श्लोकानंतरचा वाचा, उपनिषद पुराण नारद पंचरात्र. हो वाचते. हरे कृष्ण. उपनिषदे पुराणे नारद पंचरात्र इत्यादींसारख्या प्रमाणित वैदिक शास्त्रांची उपेक्षा करून जी भगवत भक्ती केली जाते ती भक्ती म्हणजे समाजामध्ये केवळ व्यर्थ उत्पातच आहे. ब्रह्मानुभूती झालेला निर्विशेषवादी ज्ञानी उपासक किंवा परमात्म्याचा साक्षात्कार झालेला योगी
यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे यशोदानंदन किंवा पार्थसारथी रूप समजू शकत नाही. मोठमोठ्या देवतांना सुद्धा कधी कधी श्रीकृष्णांविषयी संभ्रम निर्माण होतो. मुह्यंती यत् सूरयाः म्हणजे भगवंत म्हणतात, माम तुम वेद न कश्चन, मला तत्वतः कोणीही जाणत नाही, आणि जर कोणी श्रीकृष्णांना जाणत असेल तर स महात्मा सुदुर्लभः, असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणून मनुष्य जोपर्यंत भगवत भक्तीचा अभ्यास करीत नाही तोपर्यंत तो श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकत नाही. मग तो मोठा विद्वान असो अथवा तत्वज्ञानी असो. भगवान श्रीकृष्णांची आपल्या भक्तांवर असीम कृपा असल्या कारणाने केवळ शुद्ध भक्तांना सर्व कारणांचे कारण असणारे, सर्व शक्तिमान आणि सर्व ऐश्वर्यांनी युक्त असणारे, बल, यश, श्री, सौंदर्य, ज्ञान तथा वैराग्य या अचिंत्य आणि दिव्य गुणांनी युक्त असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या गुणाचे अल्प ज्ञान होऊ शकते. ब्रह्मानुभूतीची परमावधी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि केवळ भक्तच त्यांना तत्वतः जाणू शकतात. यास्तव भक्ती रसामृत सिंधू मध्ये 1.2.234 मध्ये सांगण्यात आले आहे की अतः श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्यमी इंद्रियै सेवो उन्मुखे ही जिव्हादौ स्वयमेव स्फुरत्यदः. अपूर्ण आणि मंद्र इंद्रियाद्वारे कोणीही भगवान श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकत नाही, परंतु भक्तांनी केलेल्या प्रेममयी सेवेमुळे प्रसन्न होऊन ते स्वतः भक्तांपुढे प्रगट होतात. हरे कृष्ण. म्हणजे आपल्याला काय समजतं की एक तर जे उपनिषद, पुराण किंवा आपल्याला जे काही श्रील प्रभुपादांनी सांगितलंय त्या नियमांचं पालन करावं लागतं, आपल्याला सेवा करावी लागते आणि मगच हे ज्ञान आपल्यामध्ये प्रकट होतं. आणि तुम्हाला या भगवत भक्तीचा अभ्यास हा केलाच पाहिजे. जर तुम्हाला श्रीकृष्णाला तत्वतः जाणायचंय, म्हणजे त्याचं भगवान स्वरूप जाणायचंय, तर तुम्हाला या भगवत भक्तीचा अभ्यास केलाच पाहिजे. म्हणजे जप सुद्धा केला पाहिजे आणि जपाबरोबर हा सुद्धा अभ्यास तुम्हाला हवा. जोपर्यंत हा अभ्यास तुम्ही मनापासून करत नाही तोपर्यंत जपामध्ये सुद्धा तुम्ही स्थिर राहू शकणार नाही आणि तुम्हाला जी परम सिद्धी आहे ती तुम्ही प्राप्त करू शकणार नाही. बरं, आता मी तुम्हाला हे दाखवते स्लाइड. आवाज येतोय का? हो, येतोय माताजी. श्री गुरु श्रीयुता पदकमलं. So sometimes cheating is required for the less intelligent class of man. But we are not cheating. We are very simple. Why should we cheat? Krishna said, Manvana bhavamat bhakta madhyadi mang namaskuru. So, we say, please come here. Here is Krishna. And you simply think of him. What is it immediately? Here is Radha Krishna. And if you daily see, naturally you will have impression within your mind about Radha and Krishna. So at any place, anywhere you can think of Radha and Krishna. What is the difficulty? Manvana. You chant Hare Krishna. As soon as you chant Krishna, immediately you remember the form of Krishna in the temple, Ram Roop. Then you are hearing about Krishna, you remember about his qualities, his activities, Nam, Guna, Roop, Lila, Parikar, Vaishnav. In this way, this you can practice. What is the difficulty? This is the beginning of practice. Actually Krishna is there. But because I have no eyes to see Krishna, I am thinking
here is, where is Krishna? It is a stone statue. But he does not know the stone is also Krishna. Stone is also Krishna. Water is also Krishna. Earth is also Krishna. Air is also Krishna. Without Krishna, there is no other existence. That the devotee can see. Therefore, whenever he sees stone, he sees Krishna. Here the atheist will say that you are worshipping stone, but they are not worshipping stone, they are worshipping Krishna, because they know that there is nothing else except Krishna. Premanjana Charita Bhakti Vilocha. That stage we have to arrive. How you can say stone is not Krishna? Krishna says, you have to understand, Krishna, as Krishna said, the Krishna says in the Bhagavad Gita, Pamaira Panala Vayu, Kamana Buddhireva Cha, Vindami Prakriti Astadha, their mind, just like I'm speaking, it is being recorded, and will replay, the same sound will come, and he'll know that here is our spiritual master. But I'm not there. This sound is now different from me. Bhinna. Bhinna means separated. But as soon as the record is played, everyone will know here is Bhaktivedanta Swami. If you know, so that requires education. That Krishna so the more you engage yourself in Krishna's service, and more you is Krishna. Sevan mukhi jivadu same vasudhatu. So our process is very simple. Simply engage your tongue. Leave aside all other senses. The tongue is very strong. And tongue is our bitterest enemy. And tongue can be your most intimate friend. This tongue. Therefore the Shastra says that Sevanmukhi jivadu, just engage your tongue in the service of the Lord, and he will be very nice. Now what we do with the tongue? We talk of Krishna. We sing, chant of Krishna. We eat, taste. I eat Krishna Prasad. You will understand Krishna. Any foolish person, any uneducated or any position of life, you can use your tongue for Krishna's service. Don't eat anything which is not eaten by Krishna. Your tongue becomes your most intimate friend. And don't talk anything except Krishna. If you follow these two principles, Krishna is within your grip. Thank you very much. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna. बरं, आता तुम्हाला काही विचारायचं आहेत का? काही प्रश्न आहे? माताजी, हे जे अष्टांग योगी जे असतात, म्हणजे जे सिद्ध होतात अष्टांग योगामध्ये, ते पण परमात्मा स्वरूपापर्यंतच पोहोचू शकतात ना, असं आपण आता शिकलो. आणि मग अनेक म्हणजे जर त्यांचं नशीब चांगलं असेल आणि जर त्यांना भक्तांचा, शुद्ध भक्तांचा संग मिळाला,
तर मात्र आता ते भक्तियोगी होतात. हा, बरं. आणि आपण जसं म्हणतो ना माताजी, की आपण भगवद्गीतेमध्ये म्हणजे आपलं मनुष्य जन्माचं ध्येय काय, तर कृष्णधामामध्ये जायचं. म्हणजे मग श्याम सुंदर रूपाचं आपल्याला हे झालं पाहिजे ना, म्हणजे ज्ञान झालं पाहिजे. हो हो, हो ना? भगवान स्वरूप. हो. हा, मग हे परमात्मा जाणून जे घेतात, तर ते कुठे जातात मग? ते गोलोक वृंदावन मध्येच जातात का? नाही नाही नाही, त्यांचं कसं असतं, त्यांचा तो योग चालू राहतो. मग हा. त्यांना तो योग त्यांचा चालू राहतो जोपर्यंत त्यांना शुद्ध भक्त भेटत नाही, हा हा, बरं. तोपर्यंत ते चालू राहतं. तुम्ही जेव्हा तुम्हाला परिपूर्ण साक्षात्कार म्हणजे पूर्ण साक्षात्कार होतो, तेव्हाच तुम्ही गोलोक वृंदावनात जाऊ शकता. गोलोक वृंदावनात जायला फक्त एकच हे आहे, म्हणजे आता कलियुगातलं मी सांगते, हा, तुम्हाला भक्तीच केली पाहिजे, त्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. हो. म्हणजे श्याम सुंदर रूपाचीच भक्ती केली पाहिजे, हो ना? हो, म्हणजे श्याम सुंदरच असं नाहीये. तुम्ही रामाची भक्ती करू शकता, तुम्ही नृसिंह देवाची भक्ती करू शकता, किंवा जे विष्णूची करू शकता, नारायणाची करू शकता, पण ते कृष्णाचेच स्व अंश पाहिजे किंवा विष्णू तत्व पाहिजे. हा, बरं. असं जेव्हा होईल तेव्हा तुम्ही याच्यातून भौतिक जगातून मुक्त होऊन मग वैकुंठ लोकात जाऊ शकाल. जर कृष्ण भक्ती केली तर गोलोक वृंदावनात जाऊ शकाल. हा, बरं. अशी की, कारण स्पिरिच्युअल प्लॅनेट्स खूप आहेत. हा, म्हणजे हे लोक परमात्मा स्वरूप जरी कृष्णांचं प्राप्त झालं तरी गोलोकामध्ये जाऊ शकत नाही, हो ना? म्हणजे ते त्यांना नाही पुढे जाऊ प्रगती शकत. करावीच लागते हा. भक्तांच्या बरोबर. बरं, ठीक. आणि जास्त करून हे जे अष्टांग योगी जे उदाहरणं दिलेली आहेत, आता मी तुम्हाला ते सौभरी मुनींचं सांगितलं ना गोष्ट हो, ती, हो, तर ते नदीच्या असं काळी. आता पुढे आणि विश्वामित्रांची गोष्ट सांगीन. तर हे सुद्धा जेव्हा अष्टांग योग करायला गेले, तर ही लोक सुद्धा अष्टांग योग करता करता त्यांना काही अप्सरा आल्या त्यांच्या समोर, त्यांना काम वासना झाली आणि ते खाली पडले. तर अशा तऱ्हेने त्याने जे अष्टांग योग करतात त्यांना सुद्धा म्हणजे ते हा जो मार्ग आहे हा खडतर आहे. जोपर्यंत त्यांना शुद्ध भक्ताचा संग होत नाही तोपर्यंत ते म्हणजे शुद्ध भक्ती करू शकत नाही, आणि शुद्ध भक्ती केल्या विना ते जाऊ शकत नाही. हा, आणि जरी त्यांचा फॉल डाऊन झाला तरी मग ते प्रिन्सिपल त्यांना लागू पडतं ना, की म्हणजे त्यांची भक्ती